Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Adyon Tips. बघा आज आपण जो टॉपिक करणार दॅट इज द केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस. हा टॉपिक बऱ्याच स्टुडंट्सला थोडासा असा कन्फ्युजिंग असा वाटतोय. आय होप की आपल्या आजच्या लेक्चरनंतर तुमचे काहीच डाऊट्स राहणार नाही. आणि हा आजचा आपण टॉपिक NCERTमधून डायरेक्ट म्हणजे लाईन्स रीड करून नाही घेते, थोडंसं डायरेक्ट काय म्हणतात नोट्समध्ये ओपन केलं आहे. सो प्लीज बी ॲडजस्ट, म्हणजे ते थोडंसं डायरेक्ट लाईन्स रीड केलं ना थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सो आपण इथं घेऊया, त्यानंतर हे लेक्चर झालं की तुम्ही एकदा लाईन्स रीड करा, म्हणजे NCERT जाऊन रीड करा, यू विल गेट इट. ओके. केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस हा बऱ्याच स्टुडंट्सला कन्फ्युजिंग टॉपिक वाटतोय. ओके, लेट्स स्टार्ट इट. Just 1 minute. Okay. Chemiosmotic hypothesis. Okay. Chemiosmotic hypothesis. Chemiosmotic hypothesis मध्ये काय बघायचं आहे, एकच बघायचं, दॅट इज हाऊ ATP इज फॉर्म्ड. ओनली ATP इज फॉर्म्ड. म्हणजे यामध्ये ATP कसा फॉर्म होतो. तर यामध्ये आहे ना, सपोज हिअर इज अ वन मेम्ब्रेन, सपोज हिअर इज अ वन मेम्ब्रेन, ऑर सपोज हिअर इज वन मेम्ब्रेन. इकडं सपोज इकडे H प्लस आहे किंवा इकडे H प्लस आहे, इकडे प्लस, इकडे H प्लस ॲबसेंट आहे. ओके, तर इकडून H प्लस इकडे ट्रान्सफर होणार आणि याच्यामध्ये ATP फॉर्म होणार. बस, जस्ट रिमेंबर दिस मच. बस एवढंच आजच्या लेक्चरमध्ये, बाकी काहीसुद्धा नाही. ओके, काय करायचं, तर सपोज हिअर इज वन मेम्ब्रेन, इकडे H प्लस जर प्रेझेंट असेल आणि इकडे ॲबसेंट असेल, देन H प्लस इकडून म्हणजे सब ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टनं म्हणजे काही जे चॅनल्स असतात त्या चॅनल्सच्या थ्रू इकडून H प्लस इकडे ट्रान्सफर होणार आणि इथं ट्रान्सफर वेळेस ATP फॉर्म होणार. बस, दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दिस. ओके, तेच आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. केमिओस्मोटिक यामध्ये काय पहिलं स्टार्टिंगला काय पाहिजे, हाऊ ATP इज फॉर्म्ड. ओके, पहिल्यांदा काय होणार, फोटॉन ग्रेडियंट. फोटॉन ग्रेडियंट इज फॉर्म्ड म्हणजे H प्लस. ऑब्वियसली आपला रूल काय होता की सपोज हिअर इज वन मेम्ब्रेन, इकडे H प्लस जास्त असणार आणि इकडे H प्लस ॲबसेंट असणार. ओके, इकडे जरी H प्लस ॲबसेंट असली दॅट इज द फोटॉन ग्रेडियंट डेव्हलप झालं ना. डेव्हलप म्हणजे ह्याच्यामध्ये एक डिफरन्स क्रिएट झाला. ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स क्रिएट झाला ना. सो दिस वन इज H प्लस इज द फोटॉन आणि ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स क्रिएट झाला. ओके, फोटॉन ग्रेडियंट डेव्हलप. तर हे आपला जो ॲक्च्युअल आजचा टॉपिक आहे ना, दॅट इज द हा फोटोसिंथेसिस. यामध्ये थायलॉइड आणि हा रेस्पायरेशन. ओके, रेस्पायरेशनमध्ये आहे ना मायटोकॉन्ड्रिया. ह्यात पहिला आपण आपला आजचा टॉपिक बघूया किंवा पहिला रेस्पायरेशनचं बघूया. ओके, सपोज हे दिस वन इज द मेम्ब्रेन आणि दिस वन, म्हणजे हा दिस इज इन, म्हणजे दोन मेम्ब्रेनच्या मधला, म्हणजे दोन लेअरच्या मधला जो हा मेम्ब्रेन आहे ना, ह्याच्यामध्ये H प्लस आहे. ओके, ह्याच्यामध्ये H प्लस आहे, मग इकडं आणि इकडं ॲबसेंट. देन इकडं पण इकडं ट्रान्सफर होऊ शकतो, इकडं ट्रान्सफर होऊ शकतो आणि यावेळेस ATP फॉर्म होणार. ओके, दॅट्स ऑल. ह्याचं म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल आज काही ह्याचं बघायचं नाही आहे, ॲक्च्युली बघायचं दॅट इज द दिस वन. ओके, आता आपण क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं होतं. दिस वन इज द आउटर मेम्ब्रेन अँड दिस वन इज द इनर मेम्ब्रेन. ओके, अँड दिस इनर वन, दिस इज द ल्युमेन. ओके, ल्युमेन म्हणजे मोकळा, हे आपण बघितलेलं की. ओके, दिस वन इज द आउटर मेम्ब्रेन, दिस वन इज द इनर मेम्ब्रेन अँड दिस वन वॉज द ल्युमेन. ओके, दिस फ्री स्पेस, म्हणजे हा जो फ्री स्पेस होता ना, हा ल्युमेन होता. राईट, त्याचंच फक्त हा एक ट्रान्सफर सेक्शन घेतला आहे, म्हणजे असा पूर्ण राऊंड आहे, परंतु इथं काय म्हणतात बसणार. हा नेक्स्ट पेजवरतीच आहे. ओके, here you can see this one is the outer membrane, this one is the inner membrane and this whole is the lumen. म्हणजे हा जो मोकळा स्पेस आहे ना, दॅट इज ल्युमेन. ओके, आता इथं काय आहे, इथं ऑब्विसली ल्युमेनमध्ये हायड्रोजन म्हणजे H प्लस कन्सन्ट्रेशन जादा आहे, मग ही H प्लस बाहेर जाणार आणि बाहेर जायच्या वेळेस ATP फॉर्म होणार. ही आपण पुढं प्रोसेस बघूया. आता इथं H प्लस आलं कुठून, तर 2H2 ही पाठीमाग आपण रिॲक्शन बघितलेली. 2H2 म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन होतं आणि वॉटरचं ब्रेकडाऊन झालं दॅट इज 4 काय म्हणतात प्रोटॉन फॉर्म होतात, इलेक्ट्रॉन अँड O2. ओके, आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन रिॲक्शनला जातात आणि हे ज्या प्रोटॉन दॅट इज द हायड्रोजन आहे ते
इथं ल्युमेनमध्ये ॲक्युमुलेट होतात. ओके, दिस गोज टू non-cyclic photophosphorylation. This is oxygen and this is accumulated in lumen. Okay, done. पहिल्यांदा वॉटर स्प्लिटिंग होणार. वॉटर स्प्लिटिंग झालं की 4H म्हणजे 4 प्रोटॉन 4 इलेक्ट्रॉन अँड ऑक्सिजन फॉर्म होणार. ऑक्सिजनचा काय विषय नाही, 4 इलेक्ट्रॉन नाही, ते नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन रिॲक्शनला जाणार तिकडं ATSमध्ये, आणि हे जे आहेत ते काय म्हणतात प्रोटॉन आहेत ते ल्युमेनमध्ये आले. ओके, आता हे जो ट्रान्सफर सेक्शन होता ना ह्याचं पूर्ण आपण बघूया. ओके, आता पूर्ण दिस वन इज द आउटर मेम्ब्रेन, राईट, अँड दिस वन इज द इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, अँड दिस वन इज द ल्युमेन. ओके, ल्युमेन. आता ल्युमेनमध्ये आहे ना हे जे H+ कन्सन्ट्रेशन असते, जास्ती H+ कन्सन्ट्रेशन असते, राईट. मग इथं H+ कन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि इकडे H+ पूर्ण ॲबसेंट आहे, म्हणजे प्रोटॉन इथं जास्त आहे, ल्युमेनमध्ये प्रोटॉन जास्त आहे, आणि इकडं आउटसाईड ऑफ द मेम्ब्रेनच्या आउटसाईडला ल्युमेन पूर्णपणे नाही आहे. इथं ग्रेडियंट तयार झालं ना. आता पीएच आणखी एक बघूया. pH इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू H+ कन्सन्ट्रेशन. ओके, pH जो असतो ना इनवर्सली प्रोपोर्शनल, मग इथं जास्ती काय म्हणतात हायड्रोजन H+ कन्सन्ट्रेशन इथं जास्त आहे, सो इथला pH कमी असणार आणि इथला pH जास्त असणार. ओके, त्यामुळे तो pH ग्रेडियंट पण तयार झालं, आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द प्रोटॉन ग्रेडियंट तयार झालं. मग आपण इथं बघितलेलं दॅट इज प्रोटॉन ग्रेडियंट तयार झालं की ATPs फॉर्म्ड. ओके, इथं काय होणार, हे जे H+ असतात हे H+, हे जे चॅनल्स असतात, हा जो चॅनल आहे ना ह्याला काय म्हणतात, ह्याचं थोडं डिटेल आहे. हा एवढा पार्ट जो आहे ना, एवढ्या पार्टला F0 म्हणतात, आणि हा उरलेला जो पार्ट आहे ना दिस इज F1. ओके, F0 F1. ओके, इथून हायड्रोजन आहे ती बाहेर चालले की ATPs फॉर्म्ड. ओके, जस्ट रिमेंबर दिस. ओके, म्हणजे पहिलं जस्ट एवढं लक्षात ठेव, आतल्या साईडला का ल्युमेनमध्ये काय असणार, H+ कन्सन्ट्रेशन जास्त असणार, आणि बाहेर साईडला H+ कन्सन्ट्रेशन इज ॲबसेंट. मग जे चॅनल असते, चॅनल कसं असतात, चॅनल इज द F0 F1. ओके, F0 F1 जो चॅनल आहे ना, तर चॅनलमधून हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन बाहेर पडाले की ATPs फॉर्म्ड. जस्ट दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दिस. ओके, लेट्स रिवाइज. काय होतं केमिओस्मोटिक हायपोथेसिसमध्ये तर ॲक्च्युली आपल्याला एकच बघायचं आहे, दॅट इज हाऊ ATPs फॉर्म्ड. ओके, ATP कसा फॉर्म होतो आहे, तर सपोज एखादी कोणतीही मेम्ब्रेन घेतली, त्या मेम्ब्रेनच्या मेम्ब्रेनजवळ जर काय म्हणतात H+ म्हणजे प्रोटॉन ग्रेडियंट जर तयार झाला, देन ATPs फॉर्म्ड. ओके, मग ATPs फॉर्म्ड. मग इथं काय करायचं, पहिलं स्टार्टिंगला इथं आतलं ल्युमेनमध्ये काय H+ कन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि बाहेर साईडला H+ कन्सन्ट्रेशन ऑलमोस्ट ॲबसेंट किंवा निग्लिजिबल आहे. ओके, दिस ल्युमेनमध्ये H+ कन्सन्ट्रेशन आहे, बाहेर ॲबसेंट आहे, झालं इथं ग्रेडियंट तयार झाला. मग आता ग्रेडियंट तयार झाला म्हटल्यावर आतले H+ बाहेर जायला पाहिजे ऑब्वियसली. मध्ये यासाठी चॅनल असतात. चॅनल कोणते असतात, F0 F1 चॅनल. ओके, मग ह्याच्या थ्रू बाहेर जाणार, आणि देन ATPs फॉर्म्ड. ओके, दिस इज ॲक्टिव्ह प्रोसेस, दिस इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, चॅनल्स यूज केलेत ना, सो दिस इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आय होप की आज यामध्ये काही डाऊट राहिला नसेल. ओके, यात काही नाही यार, काय सांगत हाऊ ATP जस्ट एवढं लक्षात ठेवायचं की सपोज हिअर इज वन मेम्ब्रेन, इकडे H+ कन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि इकडे H+ ॲबसेंट आहे. ओके, मग इथं काय झालं, ग्रेडियंट तयार झालं. ओके, ग्रेडियंट तयार झालं म्हटलं हे बाहेर जायला लागणार, म्हणजे जिकडं कमी कन्सन्ट्रेशन तिकडं जायला लागणार. ओके, राईट. इथं काय असं इझिली तर जाऊ शकत नाही, मग इथं काय चॅनल्स असणार, मग या चॅनल्सच्या थ्रू बाहेर जाणार. दॅट्स ऑल. मग चॅनल्सच्या थ्रू बाहेर चाललं की ATPs फॉर्म्ड. दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दिस. ओके, आय होप की यामध्ये काय डाऊट नसतील. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.